नमस्कार मंडळी. 2016 पासून श्री तारा शावली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था किनोळा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना ही विविध शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबवते. तसेच 2022 मध्ये या संस्थेच्या अंतर्गत आपले सार्वजनिक वाचनालय किनोळा या ठिकाणी सुरुवात झालेली असून या संस्थेअंतर्गत असे विद्यार्थ्यांचे सत्कार किंवा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक व महिला आणि युवकांच्या संबंधी कार्यक्रम केले जातात, ज्याची दखल पुण्यनगरी, लोकमत यासारखे वृत्तपत्र समूहसुद्धा घेतात व अन्य वृत्तपत्रसुद्धा घेतात. त्यामुळे या सर्वांचे धन्यवाद. आपले हे कार्य असंच अखंडित व सदोदित चालत राहावं यासाठी शुभेच्छा देतात. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद. जागतिक युवा दिन 2025 या रोजी आम्ही गावातील तरुण आणि तरुणी नोकरीत रुजू झाल्याकारणाने त्यांच्यासाठी सत्कार समारंभ आपले वाचनालय व सार्वजनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाचा हा व्हिडिओ. या व्हिडिओस जास्तीत जास्त लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. भारतीय हिंदू सुधारणा चळवळीमध्ये ते प्रमुख होते. यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशन आजही कार्यरत आहे. 1893 मध्ये शिकागो येथे जागतिक धर्माच्या परिषदेत त्यांनी हिंदू धर्माचा परिचय दिला. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जाता जाता एकच सांगतो, कोणी लढले न्यायासाठी, सत्यासाठी कोणी लढले, कोणी लढले न्यायासाठी, सत्यासाठी कोणी लढले. धर्मासाठी लढणाऱ्यांमध्ये स्वामी विवेकानंद आदर्श ठरले. स्वामी विवेकानंद आदर्श ठरले. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किनोळा आहे. मी आज सावित्रीबाई जिजाऊ माता यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे. ही माझी नकळी वीरकन्या, वीरकन्या, वीरपत्नी राजमाता जिजाऊ, वीरकन्या, वीरपत्नी राजमाता जिजाऊ त्यांच्या पोटी आला महाराष्ट्राचा भाग्यविधाता, त्यांच्या पोटी आला महाराष्ट्राचा भाग्यविधाता. आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. राजमाता जिजाऊ या एक थोर पराक्रमी व आदर्श माता होत्या. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हैसाबाई असे होते. थोर तुमचे कर्म जिजाऊ कधी न उपकार कधी न फिटणार. थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्यांनी शिवरायांवर उत्तम संस्कार केले आणि एक आदर्श राजा बनवले, रयतेचा राजा बनवले. मग अखेरचा श्वास 17 जून 1674 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजमाता जिजाऊ फक्त एक माता नव्हत्या तर एक शूर योद्धा होत्या. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. प्रत्येक घरात शुभ जन्मल्यासाठी प्रत्येक आई ही जिजाऊ असायला हवी. प्रत्येक घरात शुभ जन्माला येण्यासाठी प्रत्येक आई ही जिजाऊ असायला हवी. घडवले स्वराज्य तिच्या आशीर्वादाने, घडवले स्वराज्य तिच्या आशीर्वादाने. सह्याद्री ही पाऊल लागला मोठ्या स्वाभिमानाने. सह्याद्री ही पाऊल लागला स्वाभिमानाने. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भवानी जय. माझे नाव देवानी. आज मी आपला स्वामी विवेकानंद यांच्या
सांगा आता. स्वामी विवेकानंद यांचे दोन शब्द सांगणार आहेत, तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. स्वामी विवेकानंद हे महान भारतीय तत्त्वज्ञानी होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथे झाला.